घराची गृहिणी नवऱ्याची स्वामिनी, घराची गृहिणी नवऱ्याची मी स्वामिनी, वेळ पडली तर मीच वाघिणी. आणि आज आपल्या सर्वांसमोर आरोग्याचं गुपित घेऊन आले मी, स्वागत तोडकरांची संजीवनी. सगळ्यांना नमस्कार. माझ्या छत्रपतींच्या वाघिनींनो, आज तरी नमस्कार मोठ्याने बोला. नमस्कार. छोटंसं बाळ पाळण्यात झोपून घरात आलीये. लक्षात ठेवा, 4 महिन्याचं माझं बाळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. ना मी कुठलं मानधन घेतलंय ना काही. ही एक ट्रॉफी दिली आहे तुमच्या नावची, तीच माझ्यासाठी मोठी आहे. आणि तुम्ही लोक आज माझं येऊन ऐकताय आणि त्यातून बरं होताय, तेच मला खूप असतं. तर आता दादानी सांगितलं मन. किती लोकांना कळलं मला नाही माहिती, पण साध्या आणि सोप्या सरळ भाषेत एकच शब्द मनाबद्दल तुम्हाला एक वाक्य सांगते. मन आणि तुमचे विचार हे जर योग्य असतील तरच तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं आणि नीटनेटकं ठेवू शकता. जर एक लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर कुठलाही दवाखाना करा, कितीही मोठा दवाखाना करा, तुमचं डोकं तुमचे विचार जर योग्य नसतील, मी बरीच नाही आहे, मला असंच आहे, माझं तसंच आहे, असं जर म्हणत असाल ना, जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही कधीही बरं होत नाही. कित्येक ऑपरेशन करून सुद्धा लोक अधू असतात. माहितीये तुम्हाला, शरीरातली एक गाठ काढायला जातो आपण, काय वाटतं तुम्हाला, एखादी गाठ काढली की संपतं, आजार जातो. एक गाठ काढली आणि महिन्यात तिथं दुसरी गाठ तयार होते. हे माहितीये का? आज आपल्याला काय वाटतं, एखादं ऑपरेशन करायला जायचं, एखादी गाठ काढून घ्यायची, गुडघा दुखतोय ते रिप्लेस करायचं आणि काहीतरी करायचं, ते करायचं आणि दुसरं उठवून घ्यायचं. हे माहितीये का? साधं आणि सोपं. आपला आयुर्वेद आपल्याला निसर्ग खूप काही देत असतं. सगळं फ्रीमध्ये असतं. अगदी कळकळीची विनंती करून मी एक सांगते, दवाखान्याची पायरी चढू नका. असं म्हणतात बघा, शाण्याने ते कायद्याची शहाण्या बरं कुणाचं असेल तर आत्ताच हे करा. शहाण्या माणसाने म्हणे कोर्टाची पायरी चढायची नसते. ते कोर्टाची नाही चढा. मी म्हणेल की शहाणे असाल तर दवाखान्याची पायरी चढू नका. अगदी काही होऊ दे, छोट्यांपासून ते मोठ्या आजारापर्यंत सुद्धा उपाय आपल्या निसर्गात आहे. तुमच्या घरात, तुमच्या मसाल्याच्या डब्यात आहेत. माहितीये का आपल्याला? सर्दी खोकला होतो, आम्ही काय करतो, सर्दी झाली की आजूबाजूला मेडिकल असेलच, सर्दी झाली की लगेच दवाखान्यात जातो किंवा मेडिकलला जातो. सर्दी झाल्यानंतर 3 दिवस कुठलंही औषध घ्यायचं नसतं. सर्दीला काय करतो, गोळी खाऊन ती सर्दी बंद करतो. ती डोक्यात साचत राहते, डोक्यात साचते, नाकात साचते, डोळ्यात, सगळ्यामध्ये ती साचते. मग मायग्रेनचा त्रास आणि हे सगळं होत राहतं. डोकेदुखी तुम्हाला चालू होते, सायनस होतो. 3 दिवस काही करायचं नाही, फक्त शिंकरून टाकायचं असतं, नाक मोकळं करायचं असतं, काही होत नाही. खोकला होत असेल तर 5 दिवस कुठलाही उपाय करायचा नाही. आणि 5 दिवसानंतर पर्णफुटी वनस्पती माहीत असेल, पानफुटी, 1 पान खायचं आहे त्याच्यात, बस खोकला गायब. तुम्ही काय करता, कशाला जायला लागतं कुठल्या मेडिकलला? आम्ही लगेच जरासं डोकं, आम्हा बायकांचं डोकं खूप दुखत असतं बाबा, रोज दुखत असतं, खूप काम करतात ना बायका. भले दुखत असेल, 1 चिमूटभर मीठ, साधं घरात मीठ आहे की नाही? मला होय नाही सांगा, नाही तर मी बोलायचं बंद करा. मीठ आहे, साधं चिमूटभर मीठ घ्यायचंय, जिभेवर ठेवायचंय, 30 सेकंड डोळे मिटून शांत बसायचंय. साधं पाणी 30 सेकंड झाले, साधं पाणी प्यायचंय, ग्लास खाली ठेवायचंय, ग्लास खाली ठेवायच्या आत तुमचं डोकंदुखी थांबते. हे करून बघा. काही गरज आहे का कुठल्या गोळ्या औषधांची? किती सोपे उपाय असतात. छोट्या नाही, मोठ्या आजारांवर असतात. सांगेल मी, हळूहळू सांगेल. लगेच मोठं सांगितलं की तुम्हाला वेगळंच काहीतरी वाटायचं. ते कसं असतं ना, बिस्किट पुढे घेणाऱ्या बायका असतात माहितीये. मला काहीतरी दुखत असतं, उगाच आमच्या मैत्रिणी शेजारनी बाजारनी येतात बिस्किट पुढे 10 रुपयाचा पार्लेजी घेऊन. चालू आहे ना आता पार्ले, 10 रुपयाचा पार्ले घेऊन येतात. बघ बाई, चांगलं दाखवून घे, नाहीतर अमुकीचं असं झालेलं. ही दाबून नसलेलं दुखणं उठवते. त्यामुळे बिस्किट पुढे घेऊन बघायला येणाऱ्याला लांब ठेवायचं. ही मानसिकता असते आपली, बाकी काही नाही. आणि ही कोण बिघडवतं? आपल्या शरीराचं चक्र हे आपण बिघडवत असतो. बघा की काही असू दे, आम्ही काय करतो, आता आपल्या मुलांचा विचार केला, मुलांच्या आधी आमच्या आया काय करतात सांगते मी. म्हटलं ना, संस्कार संस्कृती, जिजाऊंनी शिवबांना घडवलं की नाही?
कसं घडवलं? त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. जिजाऊंनी शिवबांना घडवलं, शिवबांनी शंभूंना घडवलं. बरोबर आहे? छावा कोणी कोणी बघितलाय? बघितलाय? वाटलं की नाही बघितल्यानंतर अरे यातलं एवढं जरी आपल्यात असायला पाहिजे होतं, आपल्यात जाऊ दे, आपल्या मुलांमध्ये पाहिजे होतं. मग मुलांना घडवणार कोण? छावा बघून काय शिकला? छान आहे. काय ते अंगावर काटा आला, शहारे आले. अरे आपण कधी आपल्या मुलांना घडवणार? आमच्या आया काय घडवतात माहितीये का मुलांना? खोटं कसं बोलायचं सांगू नाही. प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलांनी खोटं बोलू नये. ते पूर्वी शाळेत नेहमी तो सुविचार असायचा माहित आहे ना, नेहमी खरे बोलावे. बोलतात की नाही देव जाणे. आमच्या आया नाही शिकवत. आयांना प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलांनी खोटं बोलू नये. पण शिकवतं कोण? मला कुठेतरी बाहेर जायचं आहे, बाबांचा फोन येणार आहे. मग मी काय करणार? माझ्या मुलाच्या हातात तो मागे लागतो म्हणून त्याच्या हातात मी पहिला मोबाईल देणार. मोबाईल चांगला की वाईट? वाईट. मोबाईल वाईट असेल तर तुम्ही सगळ्यांनी आधी बंद करायचा. मग मोबाईल वाईट. मोबाईलमध्ये घर बसल्या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काही घडू दे, मोबाईलमुळे कळतं ना. आज शिवजयंती असेल, कितीतरी फोटो आले शिवाजी महाराजांचे, कधी बघितले पण नव्हते आम्ही. कितीतरी छान छान स्टेटस, छान छान गाणी मिळाली शिवाजी महाराजांची, माहिती पण नव्हती आम्हाला. मग मोबाईल वाईट आहे? आज कुठे काय पिकतं, आज कुठे पाऊस जास्त झाला, आज काय आहे काय नाही, सगळ्या घडामोडी मोबाईलमुळे आपल्याला कळतात. मग मोबाईल वाईट आहे का? पण आम्ही काय करतो, आमच्या मुलाला मागे लागतो म्हणून मोबाईल हातात देतो आणि त्याला सांगितलेलं असतं बाबांचा फोन आला की सांगा आई बाथरूम मध्ये आहे म्हणून. मग खोटं बोलायला कोण शिकवतं? कोण? बाबा पण असेच असतात. एक तर कुठंतरी बाहेर जायचं असतं आणि आईने पोरग्याला पाठवलेलं असतं, जा सांग बाबा कुठे गेलेत मला. बाबा काय गेल्यावर एक चॉकलेट दिलं की झालं. कुठे गेलतो? कुठे नाही, तुम्ही जिथं नेलं तिथे. कोण शिकवतं खोटं बोलायला? मग का म्हणायचं मग नंतर मुलगी पळून गेली, मुलग्याने असं केलं, मुलीने तसं केलं? त्यांना नाही दोष द्यायचा, हा दोष आपला असतो. आपल्या मुलांनी स्क्रीन किती वेळ बघावी? स्क्रीन म्हणजे काय? तुमची टीव्ही असो, मोबाईल असो, लॅपटॉप, तुमचं काही असो, किती वेळ स्क्रीन बघावी हे तुमच्यावर डिपेंड असतं. मग ठरवायचं असतं मोबाईलचा. आज आमची आई काय करते माहितीये का? आमच्या आईला 2 सिरियल बघायच्या असतात, माझ्या नवऱ्याची बायको आणि अमुक तमुक कुठल्या तरी 2 बघायच्या असतात. 2 सिरियल म्हणजे अर्धा आणि अर्धा, 1 तासाची सिरियल असते. मग मुलगा बघू देत नाही, त्याला कार्टून पाहिजे असतं. मग आई आमची मोबाईल देते आणि मग टीव्ही बघायला चालू करते. ती टीव्ही बघत असताना किती नवरा कामावरून जरी आला तरी आमचं लक्ष नसतं. आमचं लक्ष कुठे? माझ्या नवऱ्याची बायको जणू काही पोटालाच घालते करून. नवरा आला तरी लक्ष नसतं. माझं तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे. माझं एखादं गाणं ऐकलं असाल तुम्ही, आत्ताचं नाही माझ्या तोंडचं. माझं आरोग्य आरोग्य त्यात येतो संसार, देऊ मुलांना शिक्षण करू मंगलमय जीवन, देऊ मुलांना शिक्षण करू मंगलमय जीवन. किती जणांना अर्थ कळला मला माहित नाही, पण तुम्हाला वाटेल मी आरोग्य सांगते त्यात मुलांना शिक्षण, संसार ही काय भानगड आहे? तर तेच मी सांगते. तुमचं जे काही तुमचं आरोग्य आहे हे कशावर डिपेंड असतं? आरोग्य कशावर असतं? अर्थात आपल्या संसारावर. संसारात कोण येतं? नवरा बायको. मला सांगा, माझं फाउंडेशन महिलांचंच आहे, पण ते कुटुंबासाठी आहे. आणि त्यातही महिलेला निवडण्याचं कारण हे आहे की घरातली एक महिला जर सुदृढ असेल तर संपूर्ण घर सुदृढ असतं. मला सांगा, मी आता तो मिठाचा उपाय तुम्हाला सांगितला. तुमचं कुणाचं जरी डोकं दुखलं, नवऱ्याचं जरी डोकं दुखलं, मुलांचं दुखलं, तर आमची बाई काय करणार? पटकन मिठाची बरणी घेऊन जाणार, हो की नाही? हा उपाय मी पुरुषांना सांगितला. पुरुष स्वतः करून बघतील नाही बघतील, पण बायकोचं डोकं दुखल्यावर काय करणार? हे घे 100 रुपये, पहिली दवाखान्याचा कटकट बंद कर. होय ना? म्हणून पुरुषांना घेतलं नाहीये आम्ही, म्हणून बाईला निवडलं. बाई काय करणार?
ह्याच सगळ्या घरगुती उपायांमधून, मसाल्याच्या डब्यामधून माझी फॅमिली कशी कवर राहते, बिन पैसे खर्च करता माझी फॅमिली कशी छान राहते याच्याकडे लक्ष असतं, म्हणून बाईला निवडलंय. आणि दुसरं, आमच्या बायकाही खूप आगाऊ असतात बरं का, ते पण महत्वाचं आहे की नवरा माझा जेव्हा कामावरून घरी येतो 7 वाजता तो येत असेल तर हिने 7 वाजता छानपैकी देवाला दिवाबत्ती करून छानशी अगरबत्ती लावून नवऱ्याची वाट बघावी की नाही, बघावी की नाही. आमची बाई काय करते, बरोबर नवरा यायच्या टायमाला आईला फोन लावलेला असतो, नाहीतर बहिणीला, आणि उगाच इकडच्या चाड्या सांगत बसते. सासूनं असं केलं, ननंद अशी, बाजूचीनं असं केलं, तसं केलं, नवरा येतोय जातोय काही फरक पडत नाही. त्यातूनही तो येऊन, काय ग जरा चहा दे, हा जरा दम काढा, फोनवर बोलते दिसत नाही. अशी बाई आमची म्हणते. मला सांगा, असं जर बोला तर नवरा येईल का चहा प्यायला वेळेवर घरी? येईल का? तो चहा नाही प्यायला येणार, तो ऑलरेडी पिऊन येणार. त्यातूनही ते पिणारा जर नसला तर मग चहा प्यायला शेजारणीच्या घरात दिसणार. चालणार आहे? चालणार आहे का? मग तेच नवरा यायच्या टायमाला छान नवऱ्याची वाट बघत बसलात, छान जरा आवरून बसलात. असं म्हणतात घरातल्या बाईने छान टापटीप असेल ना तर पैसा अडका कमी पडत नाही. हा, मी पण ऐकलंय. हा, असं काय हरकत आहे करून बघायला, पैसे पडतात. साडी छान केली, जरा व्यवस्थित पिन केली, केस विंचरले, पैसे पडतात. बघा की करून, काय हरकत आहे. छान नवरा यायच्या टायमाला छान आवरून बसलाय, दिवाबत्ती केली, छान वासाची अगरबत्ती लावले. नवरा आल्या आल्या लगेच बॅग हातातली काढून पाण्याचा तांब्या माझी बायको घेऊन येते. बघून नवरा तिथंच बेहोश होईल पहिल्यांदा केल्यावर. हा, नवऱ्याला खुश करायचंय ना. पाण्याचा तांब्याला, काय हो आज थकलाय का, असं जर म्हटलात तर काय पैसे पडतात का? छानसा हात फिरवत आहे, काय हो आज थकलाय. थकला असला तरी काय म्हणेल तो, नाही ग नाही थकलो. मला सांगा काय लागतं यात? नवरा बायको खुश, तुम्हाला बघून तुमची मुलं खुश, झाली की नाही फॅमिली खुश. मग अशा सुखी वातावरणात, खुशीच्या आनंदाच्या वातावरणात आजारी येतो का? आजार कधी येतो? जेव्हा आम्ही किरकिर करतो. बाई आमची किरकिरी असते, हेच नाही तेच नाही, तेलच नाही, तूपच नाही, साखरच संपते, असंच आहे. कितीही नसू दे माझ्याकडे आहे म्हणा, यायला चालू होईल. कितीही नसू दे, काही नसू दे, मागायला जायचं नाही दुसऱ्याच्यात वाटी घेऊन, आहे म्हणायचं, सगळं येईल. किरकिर गेली की आजार पण येतं. मी म्हणलं ना, एक गाठ काढायला जायची आणि दुसरी घेऊन यायचं, असं करायचं नाही. यातूनच तुमची मुलं शिकणार आहेत, यातूनच मुलं सुधारणार आहेत. आज आमच्या घरात आमची आईच नाही राहिली तर कोण संस्कार देणार? आज आमची मम्मा झाली, मम्मा डॅडा बाहेरच्या देशामध्ये बाबाचं नाव घेतात, मिस्टर अशोक प्लीज कम. हल्ली इकडं पण आपल्याकडे तेच होणार आहे. आता नवऱ्याची नावं घेतो आम्ही, हळूहळू मुलं बाबाची नावं घेतील. संस्कार संस्कृती जपा. आयुर्वेद आपला आहे की नाही? आयुर्वेद भारताचा आहे. कितीतरी निसर्गाने दिले, पानं फुलं, अगदी पाला पाचोळ्यापासून सुद्धा बरं होऊ शकता एवढी ताकद आपल्या आयुर्वेदामध्ये आहे. ती जाणा. सगळ्यांचं आयुर्वेद सगळ्यांचं आहे, फक्त माहीत नाही आपल्याला. आणि मी तेच सांगायला आले. छोट्या छोट्या तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये सगळे मसाले, आमच्या बायका ढीगभर मसाले टाकून मसाले भात करतात. अर्थ त्याचा काही उपयोग काही माहीत नसतं. चांगला लागतोय ना बास. एकेकीचा भात मसाले टाकून टाकून उग्र होतो, पण मी मसाले भात केलाय. मसाल्याचा उपयोग माहितीये का? जिरे ओवा फोडणी, आपण जिरे मोहरीची फोडणी टाकतो, जिऱ्याने पोट साफ होतं, मोहरीने स्किन प्रॉब्लेम दूर होतात. कितीतरी जिरे ओव्याचा काढा करून पिला. ज्या बायका जाड आहेत, ज्यांना वजन कमी करायचं आहे, जिरे ओव्याचा काढा करून प्यायचा आणि फास्ट चालायचं 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटं फास्ट चालायचं. तुमचं वजन कमी व्हायला 8 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. फास्ट चालायचं. दालचिनीचा छोटासा बोटाच्या पेऱ्या एवढा तुकडा घ्यायचा. जर पोट सुटलेलं असेल थोडासा चगळायचा, ठेवायचा. छोटा छोटा तुकडा खात राहायचं दिवसभरात. थोडा 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 खायचा, ठेवायचा, खायचा, ठेवायचा. थोडासा खिशातच ठेवायचा. तुमचं पोट कमी येतं. बऱ्याचशा महिलांना पिरियड्सचे प्रॉब्लेम असतात. पिरियडसाठी पिंपळाच्या पानं, आता गावात राहता तुम्ही, पिंपळाची पानं मिळतात. पिंपळाच्या पानांचा काढा करून पिला तर पिरियडचे प्रॉब्लेम कमी येतात, दूर होतात. बऱ्याच मुलींना पोट दुखत राहतं किंवा ब्लडिंग जात नाही, खूप जातं, खूप प्रॉब्लेम असतात. पिंपळाच्या पानांचा काढा करून प्या. आणि बरेच उपाय आहेत पिरियडसाठी, बऱ्याच तक्रारी आहेत, पण सगळ्यांमध्ये सांगता येत नाही. माझा इथे QR आहे,
तुमच्याकडे सगळ्यांकडे, आमच्या सगळ्या मम्म्यांकडे अँड्रॉइड फोन आहे की नाही? नेट चालू करायचं आणि हा क्यू आर स्कॅन करायचा तुमच्या फोनमध्ये. क्यू आर स्कॅन करून घ्या. आमचे नंबर आहेत, नंबर घ्या. स्कॅन केला की त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि नंबर फक्त फीड करायचं आहे. त्याच्यानंतर आमच्यासोबत तुम्ही जॉईन होता, माझ्या ग्रुपला जॉईन होता. त्याच्यामध्ये वेगवेगळे उपाय सांगत असतो आम्ही. आता मुलींच्या सगळ्या समस्या आता उघड उघड बोलता येत नाहीत. बऱ्याच मुलींना म्हणजे शंकाही असतील पण सांगता येत नाहीत. हा फक्त क्यू आर सगळ्यांनी स्कॅन करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे उपाय मिळतील, सगळे यूट्यूबचे व्हिडिओज मिळतील. काय कसं करायचं, म्हणजे एखादा उपाय असतो जो कसा करायचा माहीत नाही तर ते सुद्धा यूट्यूबला आहे. मराठी वैद्य आमचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये सगळे उपाय दिलेत.